इचलकरंजी येथील ओपन स्पेसवरील कथित अनधिकृत बांधकामाबाबत प्रशासनाला जाग. जून 10 रोजी मनपाकडून स्थळ पाहणीचे आदेश. इचलकरंजी येथील सार्वजनिक ओपन स्पेसवरील कथित अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण व त्यावरील प्रशासकीय कारवाईच्या मागणीसाठी सोसायटीतील सभासद, वारसदार, नागरिक आणि संचालक मंडळाने गेल्या अनेक महिन्यांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर सकारात्मक यश मिळाले आहे. सदर प्रकरणात नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने, तक्रारी, सामुदायिक हरकती, बैठका, जनजागृती मोहीम तसेच लोकशाही मार्गाने आंदोलनाची भूमिका घेत सातत्याने पाठपुरावा केला. या वाढत्या जनदबावाची दखल घेत इचलकरंजी महानगरपालिकेने दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता स्थळ पाहणी करण्याचे अधिकृत आदेश दिले आहेत. सदर जागा ही मंजूर विकास आराखड्यानुसार सार्वजनिक ओपन स्पेस म्हणून राखीव असून ती सोसायटीतील सर्व सभासद, महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांच्या सामूहिक वापरासाठी असलेली जागा आहे. या जागेवरील कथित अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणामुळे नागरिकांच्या हक्कांवर गदा येत असल्याची भूमिका नागरिकांनी सातत्याने मांडली होती. विशेष बाब म्हणजे संबंधित प्रकरणात महानगरपालिकेच्या विधी विभागाकडून स्थळ पाहणी, पंचनामा व पुढील कार्यवाही करण्यास कोणतीही कायदेशीर अडचण नसल्याचा सकारात्मक अभिप्राय प्राप्त झाल्यानंतरही अंतिम आदेश प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांनी लोकशाही मार्गाने चक्री उपोषण आंदोलनाचा इशारा दिला होता. या संपूर्ण लढ्यात सोसायटीचे चेअरमन श्री चंद्रकांत अणुरकर, संचालक श्री सांगावकर, श्री पडसलगे, कोळेकर, अलगुडे, हौसिक सोसायटी व औद्योगिक सोसायटी संचालक मंडळ तसेच सभासद, वारस, नागरिक सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सोसायटीतील सभासद, वारसदार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील नागरिकांनी दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळेच हा प्रश्न प्रशासनाच्या केंद्रस्थानी पोहोचला. या जनआंदोलनाचे नेतृत्व श्री विजय दत्तात्रय मलाबादे यांनी केले. त्यांनी सातत्यपूर्ण पत्रव्यवहार, प्रशासकीय पाठपुरावा, जनजागृती, नागरिकांचे संघटन आणि लोकशाही मार्गाने संघर्ष यांद्वारे हा विषय सातत्याने पुढे नेला. नागरिकांच्या एकजुटीमुळे आणि सामूहिक प्रयत्नांमुळे प्रशासनाला या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी लागल्याचे नागरिकांनी नमूद केले. नागरिकांच्या मते ही कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरोधातील लढाई नसून सार्वजनिक ओपन स्पेस, नागरी हक्क, पर्यावरण संरक्षण आणि कायद्याची समान अंमलबजावणी यासाठीची चळवळ आहे. त्यामुळे स्थळ पाहणी ही अंतिम टप्पा नसून प्रत्यक्ष कारवाईच्या प्रक्रियेची सुरुवात असल्याची भूमिका नागरिकांनी व्यक्त केली आहे. यावेळी नागरिकांनी स्पष्ट केले की महानगरपालिकेने स्थळ पाहणीनंतर पुढील कार्यवाहीचे स्पष्ट वेळापत्रक जाहीर करून आवश्यक ती अंतिम कारवाई करावी अशी त्यांची अपेक्षा आहे. तसेच ओपन स्पेस मूळ स्वरूपात नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्याची मागणीही कायम असल्याचे सांगण्यात आले. ताज्या आणि सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा माय नगरी न्यूज इचलकरंजी. रिपोर्टर संतोष मोकाशी.